Hello, my dear friends. Welcome in 24th activity of Bridge course of Standard 8th. इयत्ता 8वीच्या अभ्यासाच्या सेतू अभ्यासाच्या 24व्या कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. फर्स्ट ऑल ऑफ वी विल लर्न अबाउट द आउटकम्स. उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघणार आहोत. राइट्स ॲज डिरेक्टेड, वन वर्ड आन्सर, चूजिंग ओनली वन करेक्ट ऑप्शन, रायटिंग इन कंप्लीट. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं एकच शब्द उत्तर असेल तर तेवढंच लिहिणं, त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. म्हणजे जे योग्य आहे तेवढंच आपल्याला निवडून लिहिता येणं, किंवा जर पूर्ण वाक्यात विचारलं असेल तर पूर्ण वाक्यात लिहिता येणं. देन सेंटेन्स रायटिंग, नो फेवर, मोर लाईन्स दॅन एक्सपेक्टेड. जेवढं अपेक्षित आहे तेवढंच लिहिणं, म्हणजे जेवढं सांगितलं आहे तेवढंच, जास्त पण नाही कमी पण नाही. देन फिल्स फॉर्म्स बाय रायटिंग इन ॲप्रोप्रिएट बॉक्सेस ऑर कॉलम्स ऑर स्पेसेस. म्हणजे दिलेल्या जागी, रिकाम्या जागी योग्य ते शब्द लिहिणं, समजून घेणं आणि लिहिणं. सो वी विल हॅव टू ऑब्टेन दिस ऑब्जेक्टिव्ज. हे उद्दिष्ट आपण साधणार आहोत. देन इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. रीड गिवन पॅसेज. दिलेला पॅसेज व्यवस्थित वाचा. डू पेअर ऑर ग्रुप डिस्कशन. एकतर जोडीजोडीने किंवा गटागटाने चर्चा करा. आन्सर ऑल गिवन क्वेश्चन्स. दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या किंवा लिहा. मॅच द पेअर्स, फिल इन द ब्लँक्स. जोड्या लावा आणि रिकाम्या जागा भरा. आस्क युअर डाऊट्स. तुमच्या शंका ज्या काही असतील किंवा ज्या काही क्युरीज असतील किंवा ज्या काही डिफिकल्टीज असतील त्याबाबत विचारा. सो दीज वेअर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. नाव वी विल लिव्ह टुवर्ड्स द ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघणार आहोत. अँड फर्स्ट ऑल ऑफ वी विल रीड द पॅसेज विच इज गिवन देअर. त्या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे, तो आधी आपण वाचूयात. अँड देन वी विल हॅव टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अँड रिमेंबर, यू विल हॅव टू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स. आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, हे लक्षात ठेवा. लेट्स रीड द पॅसेज फर्स्ट. आवर अँसेस्टर्स हॅड ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स. आपल्या जे काही आपले ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज, आपले जे काही पूर्वज होते त्यांना पुस्तकं मिळण्यात खूप समस्या होत्या पुस्तकं मिळवण्यासाठी. नाव आवर डिफिकल्टी इज व्हॉट टू रीड. आणि आता आपल्याला ही समस्या आहे, त्यांना पुस्तकं मिळवण्यात समस्या होत्या, आता आपल्याला ही समस्या आहे की कोणतं पुस्तक वाचावं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहेत. देर आर बुक्स अँड बुक्स बट आवर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू. आता पुस्तकं भरपूर आहेत, परंतु आपल्या वाचण्याचा जो वेळ आहे तो वेळ अतिशय अल्प आहे, थोडा आहे. देअरफॉर, त्यामुळे चॉईस बिकम्स एसेन्शियल. आणि त्याच्यामुळे निवड ही गरजेची आहे. वी शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट वी रीड. आणि आपण काय वाचणार आहोत याच्याबाबत आपण अतिशय सजग आणि काळजीपूर्वक असलं पाहिजे. देर आर बुक्स विच पॉयझन आवर लाईव्स बाय सजेस्टिंग इव्हिल्स. चुकीच्या गोष्टी दाखवून आपलं जीवन खराब करणारे अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. वी शूड कीप देम ॲट आर्म्स लेंथ. आणि आपण त्यांना आपल्या डोक्यात घुसू द्यायचं नाही. आता इथं आर्म्स लेवल म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर त्यांना जागा द्यायची नाही. म्हणजे आपल्या डोक्यात त्यांच्याविषयी कुठलीच माहिती भरून घ्यायची नाही, त्यांना इतकंच ठेवायचं. म्हणजे त्या पुस्तकांना किती महत्त्व द्यायचं हे या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतायत. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. वी शूड रीड ओनली दोज बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम. म्हणजे ज्या त्या काळामध्ये ते पुस्तकं त्या वेळेचे अतिशय महत्त्वाचे, और त्याला आपण एक माइलस्टोन ज्याला म्हणतो, असे पुस्तकं जे आहेत तीच पुस्तकं वाचली गेलीत पाहिजेत. सच बुक्स आर आवर ग्रेट क्लासिक्स लाईक द रामायणा अँड द गीता. म्हणजे हे ऑल टाईम क्लासिक म्हणून ज्यांना नावारूपास येतात अशी पुस्तकं वाचली गेलीत पाहिजेत. फॉर एक्झाम्पल रामायण, महाभारत, गीता इत्यादी. दे कंटेन द विजडम ऑफ आवर सेजेस अँड सेंट्स. त्याच्यामध्ये आपल्या साधू संतांची जी संस्कृती आहे, जे काही त्यांचं ज्ञान आहे ते त्याच्यात सामावलेलं आहे. दे हॅव अपील्ड मॅनकाइंड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि एका पिढीने दुसऱ्या पिढीला ते ज्ञान द्यावं, ते ज्ञान
त्यांच्याकडे त्यांनी ट्रान्सफर करावं, अशा इतकं चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. रीडिंग ऑफ सच बुक्स हॅज एनॉबलिंग इन्फ्लुएन्स ऑन अवर माइंड अँड कॅरेक्टर. आणि अशा पुस्तकांचा आपल्या चारित्र्यावर आणि आपल्या मनावर प्रभाव पडतो आणि तो पडायला हवा. त्यासाठी अशी पुस्तकं वाचली गेलीत पाहिजेत. इट गिव्ज अस स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट. अतिशय आत्मिक समाधान ज्यातनं मिळतं अशी ती पुस्तकं. दीज बुक्स गिव्ह अस इन्स्ट्रक्शन्स विथ एंटरटेनमेंट. आणि ही पुस्तकं आपल्याला सूचना, माहिती, ज्ञान तर देतातच, परंतु त्याचसोबत आपलं मनोरंजनसुद्धा करतात. दे रिप्रेझेंट आवर एन्शियंट कल्चर. ते आपलं एन्शियंट म्हणजे पारंपरिक संस्कृती, आपल्या पूर्वजांची संस्कृती हे पुस्तकं आपल्यासमोर मांडतात. दे सेट बिफोर अस हाय आयडियल्स टू फॉलो. आणि अशा आपल्या आयडियल्स म्हणजे जे काही आपले आदर्श आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत, त्यांच्या आपण पाठीमागे गेलं पाहिजेत. अशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व ते आपल्यासमोर ठेवतात. दे आर आवर बेस्ट फ्रेंड्स, बेस्ट गाईड्स अँड द बेस्ट ट्रेझर. आणि अशी पुस्तकं आपले सर्वोत्तम मित्र, सर्वोत्तम मार्गदर्शक आणि तो आपला सर्वोत्तम खजिना आहे. सो रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट वन. नाव यू हॅव गिवन क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस पॅसेज. या पॅसेजवर आधारित आता तुम्हाला प्रश्न दिले गेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला निवडायची आहे. लेट सी द क्वेश्चन्स. चला तर बघूयात काय प्रश्न आहेत ते. नाव लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज इट? वी शुड बी सिलेक्टिव्ह बिकॉज. आपण सिलेक्टिव्ह असायला पाहिजे का? युअर आन्सर शुड बी रिलेटेड टू द पॅसेज. तुमची उत्तरं पॅसेजला अनुसरूनच असायला पाहिजेत, तुमच्या मनाची उत्तरं लिहायची नाहीत. यू हॅव गिवन 4 ऑप्शन्स. फर्स्ट, देर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस. बी, देर इज स्कॅरिटी ऑफ बुक्स. सी, देर आर ओनली बॅड बुक्स इन द मार्केट. अँड डी, नन ऑफ द अबोव. अँड द आन्सर इज नन ऑफ द अबोव बिकॉज all 3 reasons are not correct according to the passage. पॅसेजनुसार वरील तिन्ही कारणं योग्य नाही आहेत. त्या ठिकाणी वेगळं कारण आहे त्याचं की आपण सिलेक्टिव्ह का असायला पाहिजेत. बिकॉज वी हॅव अ व्हेरी लिटल टाईम टू रीड. आपल्याला वाचायला अतिशय कमी वेळ मिळतो, त्यामुळे आपण सिलेक्टिव्ह असायला पाहिजे असं या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 2, वी शूड अवॉइड दोज बुक्स. विच बुक्स शूड वी अवॉइड? A, cost high price. B, come in paperback. C, corrupt our lives by suggesting evils. And D, come in more than one volume. So C is the correct answer for this question according to the passage. Then next question number 3. The books which have stood the test of time are called great books, rare books, biographics or classics. The answer is classics according to the passage. पॅसेजनुसार जी पुस्तकं त्यांच्या वेळेची सर्वोत्तम असतात त्यांना क्लासिक्स असं म्हटलं जातं. देन क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज ऑर आर स्पेशल क्वालिटी ऑर क्वालिटीज ऑफ क्लासिक्सच्या स्पेशल क्वालिटीज काय असतात? फर्स्ट, दे अफेक्ट अवर माइंड इन अ गुड वे. बी, दे टीच अस समथिंग ग्रेट अँड ऑल्सो एंटरटेन अस. सी, दे हेल्प अस in our spiritual growth. And D, all the above. And according to the passage the answer is B, they teach us something great and also entertain us. Then question number 5, an expression in the passage which means good effect is A, spiritual enjoyment. B, ennobling influence. C, high deals. And D, very careful. So the answer is B, ennobling influence. In this way we can solve the activities or solve the questions after reading the passage. पॅसेज वाचल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्यांची उत्तरं सोडवायची आहेत. अननोन पॅसेज आहे, अनसीन पॅसेज आहे, हे लक्षात घ्या. देन देर आर अनदर क्वेश्चन्स. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटी. असा प्रश्न आहे, बट अनफॉर्च्युनेटली वी कुडंट सी द पिक्चर्स अँड द वर्ड्स व्हेरी वेल. ते चित्र आणि ते अक्षरं आपल्याला ठीक दिसत नाही आहेत. बट आय हॅव डीड इट फॉर यू. मीही थोडेसे प्रयत्न करून ते काय शब्द आहेत ते शोधून त्या ठिकाणी ते प्रश्न आणि चित्रावरून त्या रिकाम्या जागा अशा पद्धतीने तुम्हाला भरून दाखवलेले आहेत. फर्स्ट, व्हॉट गिव्ज अस हीट अँड लाईट? देर इज अ पिक्चर ऑफ सन. सो द आन्सर इज सन. क्वेश्चन नंबर 2,
हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव? 7. आता इथं प्रिसाईज म्हणजे जे ॲप्रोप्रिएट जेवढं उत्तर आहे तेच लिहायचं आहे, एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. 7. अँड दे आर ॲज विबग्योर VIBGYOR व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो orange and red. Then next question, where do you see the sun, moon and stars in the sky? These were the answers of given questions. Now there are other questions also. They asked you to fill in the blanks. Let's see those questions. Look at these questions. You have given the fill in the blanks. First, during the day the sky is dash dash in color. Answer is blue. Second, the sun is a huge ball of fire. Sun. Third, dark clouds having dash dash showers. Fourth, the sky is dark during the dash dash during the night. 5. The dash dash changes its shape every day. The moon changes its shape every day. And last one, the stars twinkle only at night. The answer is stars. In this way we can गेज और वी कॅन फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द पिक्चर्स. चित्रांच्या साहाय्याने आपण रिकाम्या जागा आणि एका शब्दातले एका वाक्यातले उत्तर आपण देऊ शकतो. देन इन दिस नेक्स्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी पूरक कृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे दिसत नाही आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द अ पॅक ऑफ डॉग्स, द हर्ड ऑफ कॅटल, द बंच ऑफ कीज और द बंच ऑफ फ्लावर्स अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. ते शब्दसमूहाबद्दल वापरला जाणारा एक शब्द याची तुम्ही यादी केली तरी चालेल. देन द नेक्स्ट पार्ट इज इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. मग यामध्ये बघा प्रश्न आहेत. व्हॉट डिफिकल्टी यू फील अबाउट रीडिंग? वाचनाबाबत तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात, काय काय कठीण वाटतं तुम्हाला ते तुम्ही लिहायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन इज हू आर आवर बेस्ट फ्रेंड्स? आपले चांगले मित्र कोण आहेत? अकॉर्डिंग टू द पॅसेज दे आर बुक्स. अँड थर्ड क्वेश्चन इज इन विच बुक कंटेन द विजडम ऑफ आवर sages, that is the Ramayana, Mahabharata and Gita. In these books there is contain the wisdom of our sages. Sages म्हणजे संत. Then in the next part you have given the e-content, that is the link of Diksha videos, and you can watch the similar video related to this activity on the given link. या लिंकवर तुम्ही तुमच्या या कृतीशी संबंधित व्हिडिओ बघू शकतात, पाहू शकतात. त्यासाठी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे. अँड द लास्ट पार्ट माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. व्हॉट डिड वी लर्न? काय शिकलो आपण? वी लर्न्ड अबाउट द बुक्स, व्हॉट मीन बाय द क्लासिकल बुक्स, अँड हाऊ बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. In this way we have completed this activity and I hope you would have understood it very well.